मी तर काही त्यांना म्हणायला नव्हतं गेलं का तुम्ही थांबा. ते का थांबले त्यांचा विषय तो. स्वतःचं काही दाखवायलाच नाही ना त्यांना. म्हणजे पायाखाली वाळू सरकलेली आहे, त्याच्यामुळे ते थैथयाट चालू आहे त्यांचं. नाही, बंदोबस्त त्यांचा होणार. राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत अपेक्षित असताना कोपरगावमध्ये मात्र नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीतीलच दोन घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि भाजपा हे एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. कारण कोपरगावची जे राजकारण आहे ते काळे आणि कोल्हे ह्या दोन परिवारांभोवती फिरतं आणि त्याचाच प्रत्यय या नगर परिषद निवडणुकीत देखील बघायला मिळतोय. पुन्हा एकदा काळे आणि कोल्हे हे एकमेकांसमोर दंड ठोकून उभे आहेत. काय सांगाल नेमकं विधानसभेच्या वेळी या ठिकाणी महायुतीचा एक फॉर्म्युला सामंजस्यपणा बघायला मिळाला, मात्र पालिका निवडणुकीत हा फॉर्म्युला का बिघडला, का आपलं सामंजस्य होऊ शकलं नाही आणि तुम्ही स्वतंत्र उमेदवार नगराध्यक्ष पदाचा दिलाय, त्यांनीही स्वतंत्र दिलाय, काय ह्या गोष्टी घडतात? सामंजस्य म्हणजे काय? म्हणजे नेमकी मला कळलं नाही तुमचं. विधानसभेला सामंजस्य म्हणजे काय? म्हणजे ज्या पद्धतीने कोल्हेंनी वरिष्ठांचे आदेश पाळून थांबण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे तुमचं मताधिक्य देखील मोठ्या प्रमाणात वाढलं होतं, मात्र पालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र आली नाही. काय कारण आहे त्याची? नाही, मुळामध्ये मी तर काही त्यांना म्हणायला नव्हतं गेलं का तुम्ही थांबा. ते का थांबले त्यांचा विषय तो. मी तर त्यांना ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये आली त्या दिवशी सांगितलं का तुम्हाला तिकीट नाही, तुम्ही वेगळा मार्ग निवडा. त्यांनी म्हणजे हसण्यावारी घेतलं. पण त्यांना ते कळलं आहे. मग ते जाऊ शकत होते, का नाही गेले तर त्यांचा विषय. कदाचित निकाल त्यांना माहिती होता म्हणून थांबले आणि म्हणून आम्ही पक्ष आदेश मानतो असं प्रकार मला कदाचित जाणवते तिथं. आणि महायुतीचा विषय असेल ते थांबले, बाकीचे शिवसेनेचे उमेदवार तर इथं काही उभं राहायचा विषय नव्हता. तर सगळ्यांनी मिळून काम केलं. लोकसभेलाही काम केलं, विधानसभेलाही काम केलं, ते केलं काम. आता नगर परिषदची निवडणुकीचा जर विषय घेतला, प्रत्येक पक्षाला आपले कार्यकर्तेचा संच वाढवायचा आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे काही सरकारचं चाललेलं काम आहे, माझं काम असेल, ते जनतेपर्यंत पोहोचवायला कार्यकर्त्यांना कुठंतरी आपण संधी दिली पाहिजे. आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. शेवटी या ठिकाणी आपल्याला युती करून जर दुसऱ्याचा फायदा होणार असेल तर हे करता येणार नाही. त्यांच्याकडे कार्यकर्ते, आमच्याकडे कार्यकर्ते, अनेक पक्षांकडे जे ते कार्यकर्ते इच्छुक आहे. मग त्या पद्धतीने आम्ही लढतोय, ते लढत आहे. निवडणूक वेगळी होते. या निवडणुकीत जर बघितलं तर यापूर्वी जे आहे भाषणांमधून एकमेकावर टीका केली जायची, मात्र आता कुठेतरी कोपरगावमध्ये AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि दोन्ही गटाकडून जे आहे एकमेकांवरती AIच्या माध्यमातून रील्स बनवून या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तुमच्यावर देखील आरोप होत आहेत टक्केवारीचे, भ्रष्टाचाराचे. या सगळ्या आरोपांकडे तुम्ही कसं बघता आणि हे या पद्धतीने जे ट्रोलिंग करण्याचं किंवा मिमिक्री करण्याचं काम सध्या सुरू आहे हे कसं बघता? हे काय आहे, आता कामावर काही ते बोलू शकत नाही, त्यांचं पॉझिटिव्ह काही दाखवू शकत नाही. मग काय करायचं बुवा, समोरची बदनामी करायची. स्वतःचं काही दाखवायलाच नाही ना त्यांना. मग ते त्या पद्धतीने चालणार आहे. आणि काळानुरूप जी टेक्नॉलॉजी आपल्या समोर आलेली आहे त्याचा वापर करून टीका करण्याचं काम चालू आहे. त्याच्यात काही एवढं काही गैर नाही. तर तुम्ही जेव्हा तुम्ही देखील बघत असाल रील्स, बघितल्यानंतर काय रिॲक्शन असतं? चालायचं जात आहे, राजकारण आहे ना. विरोधक काय आपलं कौतुक करणार आहे का? शेवटी काही ना काहीतरी खोटे नाटे आरोप करणारच ते. मागच्या निवडणुकीत जर बघितलं तर काळे आणि कोल्हे यांच्या लढाईमध्ये कुठेतरी अपक्ष उमेदवार बाजी मारून गेला होता आणि दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं काहीच चित्र कोपरगावात बघायला मिळालं होतं. यावेळी तशी परिस्थिती निर्माण होईल का? नाही, यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष हा प्रचंड मताने निवडून येणार आहे. कारण की आम्ही जो उमेदवार निवडलेला आहे यांचं अनेक म्हणजे माझं तर वय 40 आहे आणि त्यांचं 50 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामुळे माझ्या वयापेक्षा त्यांचा अनुभव चांगला आहे. आणि एक कोपरगाव शहराला, पूर्ण मतदारसंघाला सर्वश्रुत आहे. त्यांचं जे काही काम सामाजिक असेल, सहकारातलं असेल, राजकीय असेल, त्यांच्या धर्मपत्नी कोयटेताई ह्या पण नगराध्यक्ष राहिलेल्या आहे, त्या काळातलं काम असेल, हे सगळ्यांना लोकांना आठवतं. त्यांच्या ज्या काही संकल्पना आहे हे अनेक वेळेस त्यांनी लोकांपुढे बोलून दाखवलेलं आहे. व्यापारी महासंघाचं काम असेल, किराणा मर्चंट असोसिएशनचं काम असेल, पतसंस्था फेडरेशनचं काम असेल, या निमित्ताने अनेक जे लोक आहे, प्रतिष्ठित लोक समाजामधले, यांच्याशी त्यांचं चांगला घरोबा आहे. गल्लीबोळातले जे काही
आपण म्हणतो का कार्यकर्ते असतील, यांना आधार देण्याचं काम असेल, निराधार लोकांना आधार देण्याचं काम असेल, आणि अनेक त्यांचे कर्मचारी कोपरगाव शहरामध्ये आहे संस्थांच्या माध्यमातून. त्याच्यामुळं एक चांगलं जाळं त्यांचं आहे, चांगली इमेज आहे, चांगलं काम आहे. त्याच्यामुळे 100% ते निवडून येणार आहे. आणि समोरच्यांचे वाळू म्हणजे पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्याच्यामुळे ते थैथयाट चालू आहे त्यांचं. मात्र काका कोयटेंची उमेदवारी तुम्ही ज्यावेळेस जाहीर केली त्यानंतर विवेक कोल्हेंनी वक्तव्य केलं की आम्ही काका आणि आका दोघांचाही कोपरगावकर बंदोबस्त करतील. कसं बघताय? नाही, बंदोबस्त त्यांचा होणार आहे. आता हे आका विका काय त्यांचं कोण आहे काय माहीत नाही, त्यांचं काय म्हणण्याचा उद्देश आहे. कदाचित विखे पाटील साहेबांचा विषय असेल. विखे पाटील साहेबांचा तालुका वेगळा आहे, मतदारसंघ वेगळा आहे, त्यांचा काही इथं संबंध नाही. त्यांचं मतदारसंघ शिर्डी आहे, ठीक आहे. पालकमंत्री महोदय पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचे काही कार्यकर्ते असतील, परंतु इथं जे काही आहे कोपरगावकर काका कोयटेंच्या मागे प्रचंड मताधिक्य उभं करतील आणि एक चांगली काय म्हणतात का लीड त्यांच्या मागे राहील असं मला खात्री आहे. निश्चित बघितलं तर कोपरगावमध्ये काळे आणि कोल्हे गटामध्ये होणारी ही जी लढत आहे याकडं खरं तर संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरणारी अशी ही लढत राहणार आहे. यात कोण बाजी मारतं हे बघणं महत्त्वाचं असलं तरी या प्रचारादरम्यान AI तंत्रज्ञानाचा केला जाणारा जो वापर आहे तो मात्र सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरलेला आहे. सचिन बनसोडे, साम TV न्यूज, कोपरगाव, अहिल्यानगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.